हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत ओरे. विद्यार्थी मित्र हो, यावर्षी प्रथमतः सीईटी शेल तर्फे पीसीएम आणि पीसीबी ग्रुपच्या 2 एक्झाम घेण्यात आल्या. त्यानंतर आता ह्या दोन्ही परीक्षेचे रिझल्ट लागलेले आहे. ह्या परीक्षेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. सीईटी शेल सुरुवातीला इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेसला सुरुवात करते. ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मग फार्मसीची प्रोसेस नंतर होते. तर इंजिनिअरिंगची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती नेमकी कशी चालते, काय काय करावं लागतं, त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कृपा करून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका. तर पहा, आता पीसीबी ग्रुप आणि पीसीएम ग्रुप ह्या दोन्ही परीक्षेचा निकाल लागलेला आहे. स्कोअर कार्ड तुमच्या हातात आहे. पुढची प्रोसेस काय, ॲडमिशनसाठी नेमकं काय करायचं, कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायसाठी नेमकं काय करायचं. तर बघा, सगळ्यात आधी ही जी प्रोसेस म्हणते कॅपचा अर्थ काय आहे, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस 2026. सगळ्यात आधी सीईटी शेलची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यासाठी ईमेल आयडी आणि पासवर्ड क्रिएट करावा लागतो. विद्यार्थी मित्र, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो पासवर्ड आहे तो पासवर्ड स्वतःच्या आईवडिलाशिवाय इतर कोणालाही सांगू नये. अगदी जवळचा मित्र जरी असेल तरी त्याला पासवर्ड सांगायचा नाही, कारण हात होऊ शकतो. हे पेज ओपन झाल्यानंतर बघा, याच्यामध्ये विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, मेल फिमेल, कास्ट, 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क्स, सीईटीच्या दोन्ही परीक्षेचे मार्क, सगळी माहिती भरावी लागते. आणि त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करणार, ऑनलाईन करणार की ऑफलाईन करणार, त्यावर पण टिक करायची असते. त्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात. अपलोड केल्यानंतर प्रिंट काढायची असते आणि त्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागते. आता बघा, रजिस्ट्रेशन झालं, तुम्ही प्रिंट घेतली, मग तुम्ही ऑफलाईनचा समजा तुम्ही ऑफलाईनचा पर्याय निवडला. तुमच्या एरियामध्ये, तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियामध्ये जे जवळचं कॉलेज असेल ते तुम्ही निवडलं. त्या कॉलेजमध्ये जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले फॉर्मसोबत, ते ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याचे 2 संच झेरॉक्स कॉप्याचे 2 संच सोबत घेऊन जायचं असते. जो स्लॉट तुम्ही निवडला असतो त्या स्लॉटला जायचं. तिथं गेल्यानंतर तिथले जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांना हे सगळे डॉक्युमेंट दाखवायचे. ते व्हेरीफाय करतात आणि तुमच्या फॉर्मवर सही शिक्का मारून ते देतात. हे झालं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट झाली. त्यानंतर मग काही दिवसानं, एक आठवड्यानं किंवा 10 दिवसानं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर तुम्ही चेक करायची असते. त्यासाठी 3 ते 4 दिवसाचा एक ग्रीविंग पिरियड दिला जातो. त्यामध्ये तुम्ही जी काही माहिती भरली, स्पेलिंग कुठं मिस्टेक आहे की नाही, मेलचं फिमेल झालं आहे का किंवा फिमेलचं मेल झालं आहे काय, डेट ऑफ बर्थमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या असतात. त्यासाठी तुम्हाला 3 ते 4 दिवस इथे दिले जातात. त्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट लागतं. फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्यामध्ये तुमची रँक येते, कॅटेगरीची रँक येते. हे झालं फायनल मेरिट लिस्ट पर्यंत आल्यानंतर मग ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण 300 ते 350 एवढे कॉलेजेस आहे. इंजिनिअरिंग कॉलेज आहे. 300 ते 350 कॉलेज तुम्ही यामध्ये भरू शकता. आता त्यामध्ये 4 राऊंड होतात. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 आणि सगळ्यात शेवटी स्पॉट राऊंड असतो.
आता पहिल्या राऊंडची प्रोसेस अशी आहे, पहिल्या राऊंडचे नियम असे आहे की जे तुम्ही पहिलं कॉलेज टाकता ते जर तुम्हाला मिळालं तर ते ॲटोफ्रीज होते. ॲटोफ्रीजचा अर्थ काय, जे कॉलेज तुम्हाला मिळालं तुमच्या रँकनुसार, तुमच्या कटऑफनुसार ते कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागते. जर तुम्ही ते कॉलेज घेतलं नाही तर तुम्ही कॅप राऊंड प्रोसेसमधून बाद होता, आउट होता. आता समजा उदाहरणार्थ पहिलं कॉलेज COEP मिळालं एखाद्या विद्यार्थ्याला, त्यानं ते घेतलं नाही, ते कंपल्सरी असते, ते ॲटोफ्रीजच होते. आता हे झालं पहिला राऊंड. दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले 3 कॉलेज असतात. आता दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले 3 म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना PICT 1 नंबरवर ठेवलं, PCCOE 2 नंबरवर ठेवलं, JSPM 3 नंबरवर ठेवलं. या 3 पैकी कुठलेही कॉलेज जर त्याला भेटलं, अलॉट झालं तर त्याला कंपल्सरी घ्यावंच लागतं. जर नाही घेतलं तर कॅप राऊंड प्रोसेसमधून आउट. त्यानंतर तिसरा राऊंड होतो. तिसऱ्या राऊंडमध्ये हे 6 कॉलेज असतात. या 6 कॉलेजमधलं पहिलं कॉलेज आहे COEP, दुसरं आहे PICT, तिसरं PCCOE, चौथं JSPM, 5वं मॉडर्न कॉलेज आणि 6वं DY पाटील. या 6 कॉलेजपैकी कुठलंही जरी कॉलेज भेटलं तर ते ॲटोफ्रीजच होते. ॲटोफ्रीज झाल्यानंतर तिथं जाऊन ॲडमिशन कंपल्सरी घ्यावीच लागते. इथपर्यंत समजलं. आता एखाद्या विद्यार्थ्यानं समजा त्याच्या ऑप्शन फॉर्ममध्ये 100 कॉलेज टाकले त्याच्या कटऑफनुसार आणि त्याला 35 नंबरचं कॉलेज भेटलं. त्याला असं वाटते हे कॉलेज चांगलं नाही, याच्यापेक्षा आणखी चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे, म्हणून तो काय करतो, ते कॉलेज ॲक्सेप्ट करतो. त्यासाठी काही जी फी असते CETची 1000 रुपये, 1000 रुपये भरून ते कॉलेज ॲक्सेप्ट करायचं असते आणि दुसऱ्या राऊंडसाठी परत फॉर्म भरायचं असतं. तर दुसऱ्या राऊंडमध्ये याच्यापेक्षा चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे, यासाठी दुसऱ्या राऊंडमध्ये जायचं असते. सेकंड राऊंड, हे पहिल्या राऊंडचं ॲक्सेप्ट केलं, पहिला राऊंड. या दुसऱ्या राऊंडसाठी त्यानं फॉर्म भरला, याला म्हणतात बेटरमेंट. याला म्हणतात बेटरमेंट. दुसऱ्या राऊंडमध्ये जर त्याला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळालं किंवा नवीन कॉलेज मिळालं तर पहिलं जे कॉलेज आहे ते बाद होते आणि दुसरं कॉलेज त्याला भेटते. तर दुसऱ्या नवीन कॉलेजमध्ये जाऊन त्याने ॲडमिशन घ्यायची असते. जर ॲडमिशन घेतली नाही तर ॲडमिशन प्रोसेसमधून बाद. किंवा मग जर समजा दुसरं कॉलेज भेटलं तर पहिलं कॉलेज त्याच्या हातामध्ये राहत नाही, ते कॉलेज जाते, तर दुसरं कॉलेज येते. दुसऱ्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घेतली नाही तर ॲडमिशन प्रोसेसमधून बाद होते. समजा एखाद्या विद्यार्थ्याला पहिलं कॉलेज भेटलं, त्याने ॲक्सेप्ट केलं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये त्याला कॉलेजच भेटलं नाही, तर त्याचं पहिलं कॉलेज जसच्या तसं राहते. कोणतं समजलं? पहिल्या राऊंडसाठी त्यानं पहिलं जे त्याला कॉलेज भेटलं पहिल्या राऊंडमध्ये ते त्यानं फी भरून ॲक्सेप्ट केलं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये गेला, बेटरमेंट केलं त्यानं, पण दुसऱ्या राऊंडमध्ये त्याला कॉलेजच भेटलं नाही, तर पहिलं कॉलेज त्याचं जसच्या तसंच राहिलं. तो पहिल्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकतो. किंवा ॲडमिशन घ्यायची नसेल तर तिसऱ्या राऊंडमध्ये परत तो बेटरमेंट करू शकतो. असे कमीत कमी 4 राऊंड पर्यंत विद्यार्थ्यांना अप्लाय करता येतात. 4 राऊंडमध्ये जर कुठलंच कॉलेज भेटलं नाही, 4 राऊंड पैकी कुठलंच कॉलेज भेटलं नाही तर मग शेवटी असतो स्पॉट राऊंड. हा स्पॉट राऊंडमध्ये मग कॉलेजच्या वेबसाईट सतत चेक करायची असते, कुठल्या दिवशी स्पॉट राऊंड होणार आहे ते चेक करायचं असते. कधी कधी पेपरला जाहिरात येते, चेक करायचं असते.
तिथं गेल्यानंतर कॉलेज जे फी सांगेल ती फी भरावून ॲडमिशन घ्यावे लागते. ताबडतोब डॉक्युमेंट तिथं द्यावे लागतात आणि ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. अशी ही प्रोसेस आहे. म्हणून विद्यार्थी मित्रो, तुमची जी कॉलेजची लिस्ट आहे ती लिस्ट चांगली बनवा. चांगली म्हणजे अशी सर्वसमावेशक लिस्ट बनवा की ज्याच्यामध्ये तुमचं पर्सेंटाईल समजा 55% पर्सेंटाईल आहे, तर 55%च्या अपचे आणखी 10 कॉलेजचे कट ऑफ निवडायचे आणि डाऊनचे सुद्धा 10 कॉलेज निवडायचे. त्यानुसार ऑप्शन फॉर्म भरायचा. म्हणजे कुठलं ना कुठलं कॉलेज लागतोच. पहिल्या राऊंडमध्ये जर समजा कुठलं ना कुठलं कॉलेज भेटलं तर 100% तुम्हाला कोणतं ना कोणतं कॉलेज भेटतेच. ही माहिती कशी वाटली विद्यार्थी मित्रो? अतिशय सोप्या भाषेत ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.